नमस्कार. प्रियाज किचन वाईव्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी चीज टोस्ट सँडविच कसं बनवायचं हे बघणार आहोत. घरच्या घरी करण्यासाठी सोपी पद्धत, कमीत वेळेत होणारी ही रेसिपी आहे. तर चला आपण ही रेसिपी कशी बनवायची ती बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी ब्रेड घेतलेले आहे, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला बीट, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, चीज आणि इथे मी बॉईल करून मका घेतलेला आहे. आता आपण हे सगळं यामध्ये मिक्स करणार आहोत. कांदा, बीट, गाजर आणि शिमला मिरची असं आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. सगळं एकत्र मिश्रण करून आपण ते चांगलं मिक्स करूया. आता त्यामध्ये मी व्हेज मेयोनीज घेतलेला आहे. तुम्हाला जेवढं गरजेपुरतं वाटेल तेवढं तुम्ही व्हेज मेयोनीज टाकू शकता. मी ते व्हेज मेयोनीज, बर्गरला जे मेयोनीज लागतं तेही मी इथे वापरलेलं आहे. टेस्ट खूप छान येते. बघा इथे मी बर्गर व्हेज मेयोनीज तेही मी इथे टाकत आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं अंदाजे तुम्ही घेऊ शकता. टोमॅटो केचप सुद्धा मी इथे चवीसाठी वापरलेला आहे. खूप छान टेस्ट येते ह्यासाठी मी इथे केचप सुद्धा वापरलेला आहे. आता हे सगळं मिश्रण खूप छान असं मिक्स करून घेऊया. खूप व्यवस्थित असं हे ढवळून मिक्स करायचं आहे. लहान मुलांसाठी हे एकदम पौष्टिक आहे. गाजर, बीट असं खाल्लं जात नाही, तर आपण सँडविचमध्ये घालून त्यांना देऊ शकतो. कोणाला आवडत नसेल तर असं बारीक चिरून सुद्धा तुम्ही देऊ शकता. जे न खाणार आहे ते सुद्धा इथे हे सँडविच खातील. आता ब्रेडला मी हे जे सारण मिश्रण जे करून घेतलेलं आहे ते मी त्यावरती पसरवते आहे. जेवढं लागेल तेवढंच ब्रेडमध्ये ठेवा. सँडविचला जेवढं लागतं तेवढंच घ्या. त्यावरती मी आता चीज ठेवते आहे. चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, किसून घालू शकता किंवा असे स्लाइस करून सुद्धा घालू शकता. मी त्याचे तुकडे करून मी त्यावरती ठेवले आहेत, जेणेकरून ते लवकर लगेच वितळते, जास्त लगेच मेल्ट होतात. छान असं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण जेवढी त्यामध्ये बसतील तेवढे आपण सँडविच करून घेणार आहोत. माझे इथे 3 सँडविच झालेले आहेत. 3 सँडविच ते मी रेडी करून घेतलेले आहे. एका साईडला मी पॅन सुद्धा गरम करत ठेवलेला आहे. अशा सगळ्या प्रकारे सर्व सँडविच रेडी करून आपल्याला घ्यायचे आहे. बघा माझे 3 सँडविच इथे रेडी झालेले आहेत. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असं हे सँडविच आहे. खूप छान लागतं, चवीला खूप मस्त लागतं. एका साईडला मी पॅन गरम करून घेतलेला आहे. तर आता पॅनमध्ये आपण बटर घालणार आहोत. त्याआधी आपण ब्रेडला बटर लावणार आहोत. ब्रेडला बटर पसरवून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे. बटर लावण्यासाठी कंजूसगिरी करायची नाही, छान असं लावून घ्यायचं आहे. खूप मस्त असं, जेणेकरून ब्रेड खरपूस होतो आणि चवीला खूप छान लागतं. आपण आता उलट्या साईडने ठेवणार आहोत.
आता आपण वरून सुद्धा ह्याला बटर लावून घेणार आहोत. ब्रेडला बटर लावायचं आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला हे टोस्ट सँडविच करून घ्यायचं आहे. जास्त पण नाही बारीक, मीडियम गॅसवरती करून घ्यायचं आहे. मोठा गॅस केला तर करपण्याची शक्यता आहे. त्यासाठी मीडियम गॅसवरतीच करून घ्यायचं आहे. साईडने मी बटर लावते इथे. आता बघा, आपण आता पलटून घेणार आहोत. एक साईड भाजली आहे, दुसऱ्या साईडने आपण करून घेतो आहोत. बघा, दिसतंय किती छान असा खरपूस रंग आलेला आहे. खूप छान दिसत आहे. चवीला तर खूप अप्रतिम लागतं. तुम्ही ट्राय करा. ट्राय करून कमेंटमध्ये नक्की सांगा चीज टोस्ट सँडविच कसं झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळे टोस्ट सँडविच असेच करून घ्यायचे आहेत. ज्यांच्याकडे टोस्टर असतं त्या टोस्टरमधूनही जर केलं तर फार उत्तम. तुम्ही तसंही करू शकता. जर तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही पॅनमध्ये असं करू शकता. अशा प्रकारे आपण सगळे ब्रेड सँडविच असे करून घेणार आहोत. नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी, इमर्जन्सीला एकदम 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. मुलं तर खूप आवडीने खातात. खूप छान असं सँडविच आहे. घरच्या घरी पौष्टिक असं. खूप छान असं हे खरपूस भाजून झालेलं आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, खूप छान असं सँडविच तयार झालेलं आहे. अप्रतिम दिसतंय. आहा, काय छानच, सुंदर असं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.